6 जून ते 11 जून आहे मृत्यूपंचक आणि या मृत्यूपंचकासंबंधी तुमच्या भरपूर शंका होत्या, म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न हा होता की मृत्यूपंचकामध्ये सत्यनारायण केला तर चालतो का? तर चालतो. अधिक महिन्यामुळे बरेच जण सत्यनारायण करतायत आणि अधिक महिन्यात हे मृत्यूपंचक आल्यामुळे सत्यनारायण करावं की नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात होता. तर सत्यनारायण करायला मृत्यूपंचकामध्ये कुठल्याही प्रकारची मनाई शास्त्रामध्ये तरी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मृत्यूपंचकामध्ये जावयांना वाण दिलं तर चालतं का? म्हणजे जे अधिक महिन्यामध्ये लेक जावयाला घरी बोलून त्यांचा आदर सत्कार केला जातो, तर तो या मृत्यूपंचकाच्या 5 दिवसात केला तर चालेल का? हाही प्रश्न होता. तर त्यालाही काही हरकत नाही आहे. त्यालाही शास्त्रामध्ये कुठल्याही प्रकारची मनाई करण्यात आलेली नाही. तुम्ही तुमच्या लेक जावयाला या दिवसांमध्ये घरी बोलवू शकता आणि त्यांना आदर सत्कार करू शकता किंवा जेवायला घालू शकता. जी तुमची पद्धत असेल त्याप्रमाणे करू शकता. पण मग मृत्यूपंचकामध्ये काय करू नये हा महत्त्वाचा प्रश्न आहेच. तर अनेक कार्य निषिद्ध मानली गेलेली आहेत मृत्यूपंचकामध्ये. खास करून दक्षिण दिशेकडे प्रवास करणं हे वर्जित मानलं गेलं आहे, किंवा कोणत्याही प्रकारच्या लाकडाची खरेदी करणं किंवा घराच्या छताची दुरुस्ती करणं किंवा नवीन बांधकाम करणं या गोष्टी करू नये असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या इंधनाचा साठा करून ठेवू नये अशी सुद्धा मान्यता आहे. पंचक हे सगळ्या कार्यांसाठी अशुभ नसतं बरं का. काही कार्यांसाठी पंचक शुभसुद्धा मानलं जातं. म्हणजे या काळामध्ये पंचक काळामध्ये तुम्ही मुंडन करणं किंवा साखरपुडा करणं किंवा विवाह करणं यासारखी कार्य शुभ मानली जाऊ शकतात. पण आता अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यात तसंही विवाहाचे मुहूर्तच नसतात, त्यामुळे तो विषय संपला. पण इतर कार्य तुम्ही करू शकता. आपल्या एका व्ह्युअरचाच प्रश्न होता की पंचक, आता हे मृत्यूपंचक अधिक महिन्यात जे आलं आहे, तर अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरली जाते, तर आईची ओटी भरली तर चालेल का? तर चालते. त्याला कुठल्याही प्रकारची शास्त्रात मनाई नाही. पंचक काळामध्ये घरात वाढलेली झाडं कापता येतात का असाही एक प्रश्न होता आणि त्याचं उत्तर आहे की पंचक काळामध्ये शक्यतो घर दुरुस्तीची कामं करत नाहीत किंवा लाकूड विकतही घेत नाहीत. तसंच हे 4-5 दिवस झाडं कापायचं काम जरा तुम्ही थांबवू शकता. 11 तारखेनंतर करू शकता. म्हणजे थोडक्यात काय, तर या पंचक काळामध्ये लाकडाशी संबंधित जे काम आहे ते टाळलेलं बरं. आता जर कुणाला अर्जन्सीच असेल की करणंच गरजेचं आहे, तर अशा केसमध्ये किंवा अशा प्रकारामध्ये तुम्ही एखाद्या चांगल्या गुरुजींना विचारू शकता आणि त्यावर शास्त्रात काही उपाय आहे का हे सुद्धा तुम्हाला त्यांच्याकडनं कळेल. पण जर टाळता येत असतील कामं तर टाळलेलीच बरी. बर्थडे सेलिब्रेशन करू शकतो का पंचक काळात? तर अर्थात करू शकतो, कारण की त्या 2-3 दिवसातच बड्डे येत असेल आणि बड्डेमध्ये आपण कुठल्याही प्रकारची वेगळी पूजा वगैरे करत नाही. फार तर फार औक्षण करतो आणि तुम्ही काय मुलांना बोलून सेलिब्रेशन करणार असाल तर बड्डे सेलिब्रेशन करू